करायचे असतील तर स्वतःच्या आईकडे बघा. ज्ञानोबाराय कळतील, तुकोबाराय कळतील, नाथबाबा कळतील, चोखोबाराय कळतील. आईकडे बघा. समाजावर संत किती प्रेम करतात बघा ना आईकडे. आई तुमच्यावर किती प्रेम करते तेवढं संत समाजावर प्रेम करतात. एक थोडं सांगू का? स्त्रियांच्या मध्ये स्नेह नावाचा गुण असतो आणि पुरुषांच्या मध्ये विवेक नावाचा गुण असतो. म्हणून पुरुष लवकर रडत नाही. त्याला मानसशास्त्र सांगतं विवेक नावाचा गुण हा कठोर करतो, लवकर पाझरत नाही. स्नेह नावाचा गुण असा आहे की तो लगेच पाझरतो. हो, लगेच पाझरतो. म्हणून स्त्रियांच्या अंतःकरणात स्नेह नावाचा गुण असल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला वेळच लागत नाही, वेळच लागत नाही. पण तो स्नेह नावाचा गुणच मातृत्वाला न्याय देतो. वाक्य लक्षात ठेवा. स्नेह प्रत्येकाच्या स्त्रियांच्या अंतःकरणात आहे, पण मातेच्या अंतःकरणातला स्नेह काही वेगळा आहे. आता इथं सगळी लग्न झालेली मंडळी बरीच आहे. त्यांच्या बायका, पत्नी, प्रत्येकांच्या तुमच्या बायका आठवा. तुमची बायको तुमच्यावरती प्रेम नक्की करते, वादच नाही. आणि करत नाही म्हणायचं धाडस मी पण करत नाही. लक्षात घ्या, बायको निश्चित प्रेम करते. पण एक वाक्य परत लक्ष देऊ नये का? बायकोच्या अंतःकरणात तुमच्याविषयी स्नेह आहे, पण तो स्नेहाचा झरा आहे. आई स्नेहाचा झरा नाही, आई स्नेहाचा सागर आहे. लक्षात घ्या, हा फरक आहे. स्नेहाचा झरा नाही, तो स्नेहाचा सागर आहे. अथांग पसरलेला, कधी न आटणारा, कधी न घटणारा. त्याची खोली न ओळखता येत नाही, त्याची व्यापकता समजत नाही, असा अथांग सागर त्याला आई म्हणतात.